एक ऍक्शन डिरेक्टर आणि धुरंधर मध्ये पण आपण बघितली की जे वेपन्स आपण जे मग AK-40 जे आम्हाला बेसिकच नाव माहिती आहे ना, AK-47 आणि हे आपल्याकडे कसे सोर्स केले जातात, मग ते कसे ठेवले जातात आणि मग सेटवर, कारण प्रत्येक वेळेला तर ऍक्च्युअल वेपननी शूट करणं एकतर ते खूप महाग पण आहे, आम्ही ऐकलंय, आणि त्यात त्याचे लायसन्स, आणि मग ते कशी असते ती प्रोसेस, आणि इतकं सोपं असतं का? दिस इज ऍक्च्युअली क्वाईट डिफिकल्ट. म्हणजे आपल्याकडे जे लॉ आहेत, लॉ ऑफ लँड जे आहेत, त्याप्रमाणे आपल्याला हे तिथून आणणं आणि ते यूज करणं ते खूप डिफिकल्ट आहे. कारण जे जे गन्स वगैरे, जे ओरिजिनल गन्स वगैरे जे लोक हॉलिवूड वगैरे, हॉलिवूड किंवा एशियन फिल्ममध्ये आपण बघताय ना, ते आपल्याकडे सोर्स करायला लाईक चान्स ऑलमोस्ट लाईक झिरो आहे. पण जे गन्स आपल्याकडे आली, ते जे आले ना, ते सगळं लाईक पहिलं काय होतं की आम्ही जे गन आणायचं, इम्पोर्ट करायचं, त्याला आपण कमिशनर ऑफिसला देऊन त्यांच्याकडे मार्क वगैरे करून ते करायचं. पण जेव्हापासून जे बॉम्ब ब्लास्ट वगैरे झाला, सगळं मल्टिपल टेररिझम ऍक्ट झाले, तर आता ते जे जे बंदूक जे आहेत ना, जे नकली बंदूक वगैरे आहेत, ते पण ते दुसऱ्या गन्स ऍक्टमध्ये गेले. तर आता ते आणायला म्हणजे लाईक फेक बंदुका पण आता आणणं कठीण आहे. तर नाव काय करतं आपण की हे जे आपल्याकडे जे आहेत, जे एक सॅम्पल भेटतं किंवा ते फोटोग्राफ वगैरे भेटतं, तर आपल्याकडे लोक आहेत जे त्याची फक्त शक्ल करून घेतात त्याची, आणि त्यात जे आहे ना, ते पिस्टल वगैरे टाकून आपण ते जुगाड आपल्याकडे जुगाड आहे ऍक्च्युअली. पण माझी अशी विनंती आहे सरकारला, किंवा हे इतकं मोठं सेक्टर आहे आपलं फिल्म सेक्टर, म्हणजे आई एम नॉट टॉकिंग अबाउट एनी रीजनल, इट्स इन टोटैलिटी अगर देखा जाए कि इन टोटैलिटी टुवर्ड्स दी लाइक कंट्री, एज आई फील, जो मेरा 2016 में जो मैंने एक निकाला था, बिकॉज आई वॉज सपोज टू डिबेट ऑन लाइक एक एक्सीडेंट हुआ था केरला में, जो स्टंटमैन पानी में डूब के मर गया था, तो उस पर एक डिबेट होने वाली थी 2015 में, शायद जब डिमोनेटाइजेशन हुआ था, उस टाइम की बात है, जिस रात में डिमोनेटाइजेशन, उस दिन मेरा एक शो होने वाला था जिसमें डिबेट में मुझे बिठाने वाले थे लोग, न्यूज चैनल डिबेट में मैं बैठने वाला था. ऑलमोस्ट बैठ गया था, कैमरा लग गया था, ऐसे माइक लग गए थे, 5 मिनट में आप एयर पे होंगे. तो उस टाइम पे मैंने एक पूरा जो है ना, अपनी इंडस्ट्री के लिए क्या फेवरेबल होना चाहिए, क्या होना चाहिए, एक अपने बहुत सीनियर एडवोकेट थे, उनसे राब्ता कायम करके मैंने सब एक वो निकाला था कि गवर्नमेंट की फॅसिलिटीज हमको क्यों नहीं है और क्या होनी चाहिए. जे आपले जे फिल्म इंडस्ट्री आहेत ना, ते फिल्म इंडस्ट्रीला पासून 2015 मध्ये लाईक जे मी त्या काळाला जे काढलं होतं, 1 लाख कोटीच्या आसपासचं जे फंड टॅक्स जे ते गव्हर्नमेंटला भेटतं, पण फिल्म इंडस्ट्रीला काय भेटत नाही, कोई बेनिफिट्स नाही, काही नाही. तर आजही, मतलब आजच्या काळाला पण जी फिल्म इंडस्ट्री आहे, त्यांना ते बीडी कामगार ऍक्ट लागतो. म्हणजे इंडस्ट्री रिलेटेड कुठली कारवाई शासकीय झाली तर ते बीडी आणि ह्या काही सेपरेट लॉ नाही आपल्या फिल्म इंडस्ट्रीला. पण ते माझी विनंती आहे गव्हर्नमेंटला की ते असलं पाहिजे. कारण जे आम्ही लोक जे आम्ही करतायत, नॉट इवन स्टंट्स, लाईक डान्सर्स, ज्युनियर आर्टिस्ट, जितकेही वर्कर्स आहेत, ते सगळं आपली मेहनतचा टॅक्स पे करतायत. बरोबर. आणि त्या टॅक्सचा बेनिफिट आम्हाला भेटलं पाहिजे. ॲटलिस्ट एक फोरम असला पाहिजे जिथे आम्ही आपलं कंप्लेंट्स किंवा काही असे लोक पण आहेत जे इंडस्ट्रीमध्ये नवीन येतात आणि ते वर्करांचा हक खाऊन ते निघून जातात. पण त्यांच्याकडून आपल्या वर्करांनी ज्यांनी ते आपलं काम केलंय, सगळं जीव टाकलाय, मेहनत केलाय सगळं, तर त्यांचा ते हक त्यांना भेटला पाहिजे. असा एक फोरम तर पाहिजे आम्हाला. कामगार म्हणून आम्ही कामगार आहेत, पण कामगार कुठे आहेत? फिल्म इंडस्ट्रीला आहेत. तिथे इनसिक्युअर सेक्टर म्हणतात त्याला. करेक्ट. तर आमची सिक्युरिटी नाही, इतका करून पण आमची सिक्युरिटी नाही. आज आपलं फिल्म इंडस्ट्री कुठल्याही रिजनचं असो, ते इंटरनॅशनल लेवलचं आहे. आज मराठी फिल्म पण रिलीज होते ना दुसऱ्या देशामध्ये, ते इंटरनॅशनल झालं ना. आपण इंटरनॅशनल फिल्म इंडस्ट्री आहे. तुझ्या इंटरनॅशनल फिल्म इंडस्ट्री आहे, त्यांच्या वर्करांना काहीही फॅसिलिटीज नाही गव्हर्नमेंट करून.
गव्हर्नमेंट का शासकीय अधिकारी जर कुठलाही बघत असेल तर ह्या गोष्टीची प्लीज नोंद करा की इतकी मोठी इंडस्ट्री आणि जसं बोललं ही एकच इंडस्ट्री जी आपल्या देशाचं मनोरंजन करते एवढ्या मोठ्या प्रमाणावर, तर ह्यांच्यासाठी खरंच काहीतरी केलं पाहिजे. मराठी मूड ह्याच्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओही करेल मनोरंजन मध्ये की कुठे आपण कमी पडतो आणि काय केलं पाहिजे. मी अटेम्प्ट केलं होतं जेव्हा संभाजी निमलकर जे मंत्री होते ते ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीमध्ये ते आले होते तर तेव्हा मी त्यांना ॲप्लिकेशन दिलं. कारण जे स्टंट्स आहे ना हे खूप रिस्की आहे. तुम्ही कितीही सांगा की आज जे CG आलं किंवा ते AI येणार आहेत तरी पण त्यांना दाखवण्यासाठी किंवा त्यांना काय सांगतो त्याला फिनिशसाठी ते तुम्हाला स्टंट करून घ्यावं तर लागतंच. तर त्यासाठी एक इन्स्टिट्यूट हवं आहे. ॲक्च्युअली इन्स्टिट्यूट कशाला हवं आहे? कारण की जे ॲक्टर्स आहे जे स्टंटवाले आहेत जे डान्सर्स आहे जे लाईक ज्युनियर आर्टिस्ट आहे किंवा आपला युनिट कुठला युनिट मेंबर सांग जेव्हा आपण ॲक्शन करतो ना त्या टायमाला त्यांना ते एक्सपिरियन्स हवा हो की भाई जब एक ॲक्शन एक स्टंट होतोय त्यात काय काळजी घ्यावी. नॉट ओनली द स्टंट पर्सन पण जे लोक आहेत जर तो स्टंट फेल झाला तर युनिट मेंबरनी कसा बिहेव करावा, सेफ्टीचा कसा प्रिकॉशन घ्यावा हे सगळं त्यांना माहीत असलं पाहिजे. ॲक्च्युअली फॉरेनमध्ये हे सगळं त्यांना एक सेफ्टी इन्स्ट्रक्टर म्हणून एक पर्सन असतो जो हे सगळी काळजी घेतो. आपल्याकडे सेफ्टी इन्स्ट्रक्टरची काळजी कोणी घेत नाही, कुणीही घेत नाही कारण तो एक्स्ट्रा बर्डन आहे आपल्याकडे. पण मी काय बोलतो की हा एक्स्ट्रा बर्डन आपण काढू शकतो जर आपल्याला गव्हर्नमेंटने सपोर्ट. मी गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट टाकली होती की भाई एक आम्हाला 5-10 एकरची जमीन द्यावी. आपल्या फिल्म सिटीमध्ये इतकी जमीन खाली आहे, खूप पडलेली जमीन आहे. जर एक इन्स्टिट्यूट झाला आणि ते सर्टिफिकेशन झाला म्हणजे ते लोकांची सेफ्टी झाली. ॲटलिस्ट ते सर्टिफिकेशन हवं की भाई हा ॲक्टर जो आहे तो स्टंट करू शकतो किंवा तो ॲक्शन करू शकतो, तो फाईट शिकलाय, त्याच्याहून दुसऱ्या पर्सनला काही लाईक धोकादायक नाही. आणि नॉर्मल आयुष्यात फायटिंग आणि ह्या फायटिंग मध्ये खूप अंतर आहे. खूप अंतर आहे. लाईक रिअल फायटिंग आणि सेफ्टी फिल्म फायटिंग हे खूप अंतर आहे. ह्यात सेफ्टी हवावी. तुम्ही खूप छान मुद्दा मांडलात आणि आश्चर्यजनक आहे की एवढ्या वर्षापासून इंडस्ट्री असून स्टंट आणि ऍक्शनसाठी एक इन्स्टिट्यूट सुद्धा नाही आपल्या देशात. आणि ते इन्स्टिट्यूट मी करू शकतो. मी सगळं रिसर्च करून मी ॲप्लिकेशन दिलं आहे गव्हर्नमेंटला. पण काय होतं आपल्याकडे जसं ते फाईल वरती येतं त्याचं नंतर ते सरकार बदलली म्हणजे फाईल गेली परत ती गेली खालती परत कसं तरी ते मध्य रस्ते आला की परत सरकार बदलली. तर हे सरकार बदलणे जे आहे ना नाही आता 5 वर्ष आता सरकार ती मोस्टली असणार आहे. तर परत एक प्रयत्न करा आणि मराठी मोड तर्फे याच्यावर टीम एक आपण डेडिकेटेड व्हिडिओ बनवूया. सरांकडून काही इनपुट्स आणि कारण काय माझा असा आयडिया होता की वी शुड नॉट ओनली मेक लाईक फक्त ते फिल्म नाही पण महिलांच्या सेफ्टीसाठी त्यांना शिकवावं. लाईक देअर शुड सेल्फ डिफेन्स वगैरे शिकवावं. असं एक इन्स्टिट्यूट असावी की सर्टिफिकेशन आपण जसं लाईक शाळेत असतं की बाई एखाद्या जागाला आपण ते लोकांना घेऊन जातात दाखवता की हे कसं असतं बघा, सहलीला घेऊन जातात. हा इंडस्ट्रियल व्हिजिट वगैरे कसं तसं एक इंडस्ट्रियल व्हिजिट हवावी की कसं काय फिल्म मेकिंग असतं, कसं स्टंट्स असतं. हे फक्त स्टुडंटना शिकवण्यासाठी की ते तुम्ही घरी करायचं नाही, त्यांची सेफ्टी बघा ते कसं काय करतायत. जे लोक आज जे लोक रील वगैरे मध्ये ते काढतायत ते विदाऊट सेफ्टी आणि ऍक्सिडेंट होतात, लोक मरतात, मुलं बाळं मरतील. तर त्या सेफ्टीसाठी ऍक्च्युली एक इन्स्टिट्यूट हवा जिथे त्यांना दाखवावं की बाबा हे जे लोक करतायत फिल्ममध्ये ते सगळं फेक आहेत आणि ते सेफ्टी प्रिकॉशन घेऊन ते लोक करतायत. ते ह्या एज्युकेशन कधी आपण लोकांना सांगणार आहे. हा एज्युकेशन दिलं पाहिजे ना, ऑडियन्सला हा एज्युकेशन दिलं पाहिजे बाबा स्टंट म्हणजे ते इतकं सोपं नाही. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे आणि जर हा पॉडकास्ट त्या बरोबर लोकांपर्यंत पोहोचला तर या गोष्टीची बाब घेऊन काहीतरी झालं. आम्ही प्रयत्न आमच्या तर्फे मराठी मूड तर नक्कीच करेल याच्यासाठी.